छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र अजूनही उमेदवारी निश्चित होत नाही। स्वतः संदीपान भुमरे आपल्यासोबत आहेत। सर, उमेदवार निश्चित व्हायला वेळ लागतोय, त्यामुळे संभ्रम वाढतोय, काय सांगाल? उमेदवारी जाहीर होण्यासाठी विलंब लागतो हे खरं आहे, पण मला एक सांगायचं की आता आपली जी निवडणूक आहे ही 4थ्या टप्प्यात आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहे। 3 टप्प्यात जे अगोदरच्या निवडणुका आहे त्याचे उमेदवार जाहीर झालेले आणि आता 4थ्या टप्प्याची निवडणूक ही आता उमेदवार हे जाहीर होतील। मला वाटतं आज उद्या हे उमेदवार जाहीर होतील। पण दुसऱ्या बाजूने प्रचार असा सुरू आहे की आमचा उमेदवारी जाहीर झाला, प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आमचा एक राऊंड सुद्धा झालेला आहे, त्यामुळे आम्ही खूप प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। मला एक सांगायचं की उमेदवार जाहीर झाला नाही अशी टीका करतात, त्यांचे सुद्धा अजून उमेदवार काही जाहीर व्हायचे राहिलेले। महाविकास आघाडीचे अजून बरेचसे उमेदवार जाहीर व्हायचे राहिलेले, नुसतं महायुतीचेच राहिले असं नाही तर महाविकास आघाडीचे राहिलेले। आणि मला वाटतं ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ते जरी म्हणत असले की आमचा पहिला राऊंड झाला, आमचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं, मला वाटतं अजून बराच कालावधी बाकी आहे। निश्चित आमचं सुद्धा प्रचार कार्यालयाचं लवकर उद्घाटन होईल आणि आम्ही सुद्धा आमचे नेहमीच राऊंड चालू असतात, त्याच्यामुळे आम्ही निवडणूक आली म्हणून आमचा राऊंड झाला असं नाही, आम्ही रोजच राऊंड आमचा मतदारसंघात असतो, त्याच्यामुळे आम्हाला ती काळजी नाही। आमची पूर्ण तयारी झालेली आहे। पण यावेळेला निवडणुकीसाठी तुमच्याकडून 3 नावं चर्चेत आहेत, त्यामध्ये भागवत कराडे आहेत, तुम्ही स्वतः आहात, त्यानंतर विनोद पाटील आहेत। मात्र यामध्ये अलीकडल्या काळात माहिती अशी समोर येते की तुमचं नाव जवळजवळ फायनल झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, नाव मला सुद्धा अजून माहीत नाही नाव कोणाचं फायनल आहे, पण मला असं वाटतं की पालकमंत्री म्हणून प्रचाराच्या कार्यालयाचे आम्ही परवा स्तंभपूजन करणार आहे। प्रचाराचं कार्यालयाचं काम उद्यापासून सुरू होईल आणि मला सांगायचं आहे की पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे। महायुतीचा उमेदवार कोणीही असून द्या, त्याला निवडून आणण्यासाठी आमची ही तयारी आहे। मग पक्ष आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे, त्याच्यामुळे उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा इथला उमेदवार निवडून आणणं ही पालकमंत्री म्हणून आमची सगळ्याची जबाबदारी आहे। तर होते पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की पालकमंत्री म्हणून मी निवडणुकीच्या कामाला लागलेलो आहे, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।